मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन युट्यूब चॅनलवरती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत एक अशी स्ट्रॅटेजी, जी स्ट्रॅटेजी तुम्हाला IPO लिस्टिंग होताना ट्रेडिंग करायला मिळेल आणि एक चांगल्या प्रकारे प्रॉफिट येईल. लक्षात घ्या, ही एक ट्रॅडिशनल शेअर मार्केटची स्ट्रॅटेजी नाही. ही थोडीशी एक टेक्निकली स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं शिकावं लागेल, थोडंसं लर्निंग करावी लागेल. थोडेसे काही रूल्स रेग्युलेशन असतात IPOचे, ते समजून घ्यावे लागतील. त्यानंतर तुम्ही या स्ट्रॅटेजीमध्ये ट्रेडिंग करू शकता. मी तुम्हाला याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स दाखवणार आहे. या स्ट्रॅटेजीमुळे तुम्हाला काय भेटणार आहे, तर जरी तुम्हाला IPO अलॉट नाही झाला, जरी तुम्हाला IPO अलॉट नाही झाला, IPOला तुम्ही लावलात, तुम्हाला अलॉटमेंट जरी नाही झाली आणि तुम्हाला त्यामध्ये ट्रेडिंग करायची असेल लिस्टिंग डेच्या दिवशी, तुम्हाला असं वाटत असेल की बाबा लिस्टिंग झाल्यानंतर ह्या IPOची प्राइस अजून जास्त वाढू शकते. अशा प्रकारे तुम्हाला त्या IPO मध्ये ट्रेडिंग करायची असेल आणि प्रॉफिट मिळवायचं असेल, तर तुम्ही या स्ट्रॅटेजीच्या मदतीने त्यामध्ये ट्रेड घेऊ शकता. परत एकदा सांगतो, ही ट्रेडिशनल ट्रेडिंग नाही की तुम्ही उठलात आणि डायरेक्ट IPO लिस्ट झाल्यावर ट्रेड घेतला, तसं तो IPO तुम्हाला भेटत नाही. काही स्पेसिफिक सिस्टीम यासाठी फॉलो करावी लागते, ती मी तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. खूप जास्त इंटरेस्टिंग इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. व्हिडिओ संपला की तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा नक्की तुम्ही हा शेअर करू शकता. आता मी तुम्हाला एक पहिले IPOचे काही रूल्स सांगतो. लक्षात घ्या, कोणताही IPO जो असतो, तुम्हाला माहिती शेअर मार्केटमध्ये IPO जो आहे, तो एक साधारणतः IPOची प्रोसेस काय असते. पहिलं म्हणजे IPOच्या डेट्स डिक्लेअर होतात. IPOच्या डेट्स डिक्लेअर होतात. त्यानंतर तुम्ही त्या IPOला अप्लाय करू शकता. ओके. त्या IPOला अप्लाय करू शकता. साधारणतः एक 3 दिवस तुम्ही त्या IPOला, 3 दिवसाची विंडो असते, 3 दिवस तुम्ही त्या IPOला अप्लाय करू शकता. त्यानंतर IPO अप्लाय झाल्यानंतर तुम्हाला त्याचं अलॉटमेंट भेटते. ओके. मग प्रत्येक वेळेला अलॉटमेंट भेटते असं नाही. काही वेळेला तुम्हाला अलॉटमेंट भेटते, काही वेळेला मोस्ट ऑफ द वेळेला भेटत नाही. कारण की चांगले IPO जे असतात ते खूप जास्त सबस्क्राईब होतात. त्यावेळेला मोस्ट ऑफ द टाईमला तुम्हाला अलॉटमेंट भेटत नाही. ठीक आहे. आता अलॉटमेंट भेटली नाही. ज्या लोकांना अलॉटमेंट भेटते, ती लोकांच्या अकाउंटमध्ये जे शेअर येतात आणि जेव्हा IPOची लिस्टिंग होते, जेव्हा IPOची लिस्टिंग डेट असते, त्यावेळेला हे शेअर ती लोकं मार्केटमध्ये विकू शकतात किंवा स्वतःकडे होल्ड करून ठेवू शकतात. पण लक्षात घ्या, अ, एखाद्या समजा 10 लोकांनी IPOला अप्लाय केलं आणि त्यातल्या साधारणतः 1 ते 2घांनाच IPO लागतो. एक चांगला IPO जर असेल तर 1-2 जणांना तो IPO लागतो 10 पैकी. बाकीच्या 8 जणांनी काय करायचं? बाकीच्या 8 जणांना जर असं वाटत असेल, की बाबा ही कंपनी खरंच चांगली आहे आणि ही कंपनी मार्केटमध्ये लिस्ट झाल्यानंतर सुद्धा वरती जाऊ शकते आणि मला त्यामध्ये ट्रेड घ्यायचा आहे किंवा स्विंगसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर तुम्ही लिस्टिंगच्या दिवशीच ही करू शकता, त्याच्या आधी करू शकत नाही. आणि लिस्टिंगच्या दिवशीच केल्याचा उपयोग काय होतो, की ज्या प्राईसला त्याची लिस्टिंग होते, ती प्राईस तुम्हाला भेटते. ठीक आहे. साधारणतः एखादा IPO असेल, आता आपण समजूया असं, अ, एखाद्या XYZ कंपनीचा IPO असेल. मी इथे कोणत्याही कंपनीचं डायरेक्टली नाव घेऊ शकत नाही त्यामुळे. त्या IPOचा प्राइस बँड असेल एक ₹95 ते ₹100. म्हणजे काय, की त्या IPOची कट ऑफ प्राइस असेल ₹100. म्हणजे ₹100 तो IPO तुम्हाला भेटणार. आता समजा एक, मी तसं तुम्हाला बोललो 10 पैकी दोघांना हा IPO भेटला. ओके. ₹100च्या हिशोबाने हा IPO दोघांना भेटला आणि हा IPO लिस्ट होणार असेल 120 ला. लिस्टिंग डेच्या दिवशी ह्याला 20% प्रीमियमवरती हा ₹120 ला लिस्ट होणार असेल. ओके. लिस्टिंग डेच्या दिवशी आपल्याला समजतं कितीला लिस्ट होतोय ते लिस्टिंगच्या दिवशी. ₹120 मध्ये हा समजा लिस्ट होत असेल. आता मला सांगा, ज्यांना IPO लागलाय त्यांना किती प्रॉफिट झाला? त्यांना प्रॉफिट झाला 20%. त्यांना प्रॉफिट झाला 20%. पण बाकीच्या 8 लोकांना IPO भेटलेलाच नाही ना. त्यांना जर ट्रेड करायचं असेल, त्यांना जसं वाटत असेल की अजून वर जाऊ शकतो, तर ती लोकं एक्झॅक्टली 120 ला कसा IPO बाय करू शकतात? त्यांना 100 तर नाही भेटणार ऑब्व्हियसली, कारण की लिस्टिंगच 120 ला झाली. पण लिस्टिंग प्राइसला कसा IPO बाय करू शकतात आणि त्यानंतरच्या मूव्हमेंटचा फायदा घेऊ शकतात. ही प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी ते आपण आता एकदम डिटेलमध्ये शिकतोय. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक इम्पोर्टंट गोष्ट सांगतो. ज्यावेळेला IPO लिस्ट होतो, ज्यावेळेला IPO लिस्ट होतो, तो साधारणतः एक होतो प्रत्येक वेळेला 10 वाजता. ओके. सकाळी 10 वाजता मार्केटमध्ये एखादा IPO लिस्ट होतं. तुम्हाला माहिती आहे आपलं मार्केट सुरू होतं 9:15 बट IPO जर ती लिस्टिंग डेट जर असेल तर तो होतो 10 वाजता. आता आपल्याला काय करायचंय? 10 वाजता IPO लिस्ट होतो, बरोबर आहे. पण ह्या IPOमध्ये ना, एक 9 वाजल्यापासून, म्हणजे समजा आता आजच्या दिवशी एखादा ABC कंपनीचा IPO लिस्ट होणार असेल 10 वाजता. ABC कंपनीचा IPO लिस्ट होणार असेल 10 वाजता. 10 वाजता जरी तो लिस्ट होणार असेल ना, तरी मार्केट जेव्हा सुरू होतं 9:15 ला, 9:15 ला आपल्याला समजतं, साधारणतः 9 वाजता किंवा 9:15 ला आपल्याला समजतं, की हा IPO एक नक्की प्रॉफिटेबल देतोय का? ते आपल्याला ऑलरेडी ग्रे मार्केट प्रीमियम वगैरे बघून समजणारच. आपल्याला ते IPOचं नाव आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये दिसायला सुरुवात होते. तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये जाऊन IPO शेअर सर्च केला, तुम्हाला तो दिसायला सुरुवात होणार, कारण की ते 10 वाजता लिस्ट होणार.
ठीक आहे. त्यानंतर आता लिस्ट होणार एवढं बरोबर असं 9:15 पासून ते साधारणतः 9:40 पर्यंत, ओके आपण 9:40 पकडूया. 9:40 पर्यंत एक विंडो ओपन असते. आयपीओ मध्ये एक विंडो ओपन असते. ही विंडो कशासाठी ओपन असते की या विंडोमध्ये तुम्ही हा आयपीओ लिस्ट झाल्यानंतर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तिथे ऑर्डर लावू शकता. लक्षात घ्या, 9:40 पासून 10 पर्यंत तुम्ही यामध्ये ऑर्डर लावू शकत नाही. सो 9:40 तुम्हाला एक टाइम असतो 9:15 पासून की आज बाबा हा आयपीओ लिस्ट होतोय. सो तुम्हाला जर हा लिस्टिंग प्राइसला लगेच बाय करायचा आहे तर तुम्ही तुमची ऑर्डर लावून ठेवा. तुम्ही तुमची ऑर्डर लावून ठेवा. ओके, ऑर्डर लावून ठेवा. खूप इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला मी पुढे गेल्यावर शिकवते हळूहळू. ठीक आहे. ऑर्डर लावली. ऑर्डर लावल्यानंतर काय, बरं ऑर्डर कशी लावायची, ऑर्डर लावल्यानंतर आपल्याला भेटेलच का, की आपला मिस होईल, सर्व गोष्टी आपण बघून घेऊया. सो त्यासाठी मी तुम्हाला आता एक व्यवस्थितपणे इथे समजावून सांगतो. इथे बघा. ठीक आहे. साधारणतः एक काही ना रूल्स असतात. कोणते रूल्स फॉलो करायचे आयपीओ लावताना ते मी तुम्हाला सांगतो. आयपीओ लिस्टिंग डे त्या दिवशी. सो रूल्स फॉर लिस्टिंग डे आयपीओ बाईंग. ओके, सगळ्यात पहिलं म्हणजे आपण ही बाईंग का करणार, जर आपल्याला वाटत असेल की लिस्ट झाल्यानंतर हा आयपीओ वाढेल त्याच वेळेला आपण ही बाईंग करणार, उगाचच करणार नाही. ओके, येस. आता पहिला रूल म्हणजे काय माहितीये का, समजा एखादा आयपीओ लिस्ट होत असेल 100 रुपयात. आयपीओ एखादा लिस्ट होत असेल 100 रुपयात. आयपीओच्या दिवशी अप्पर सर्किट असतात. ओके, अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट असतात. ठीक आहे, आयपीओच्या दिवशी अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट असतात. ओके, अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट असतात. 100 रुपयाला जर एखादा आयपीओ लिस्ट होत असेल ना, तर मला एक्झॅक्टली तो 100 रुपयालाच बाय झाला पाहिजे. मी जर समजा इथे मार्केट ऑर्डर टाकली 9:15 ते 9:40 पर्यंत मार्केट ऑर्डर टाकली, पहिलं म्हणजे मार्केट ऑर्डर पडणार नाही. सो 9:40 मला ह्या आयपीओ मध्ये ऑर्डर टाकायची एवढं नक्की. तर ते प्राइस काय टाकणार, कितीला बाय करायचं, तर काय करायचं, जी लिस्टिंग प्राइस आहे ना त्याच्या 75% वरती जायचं. 75% वरती जायचं, जो की तुमचा अप्पर सर्किट असणार. म्हणजे इन शॉर्ट त्याच्या अप्पर सर्किट बघायचं. तुम्हाला डिमॅट अकाउंटमध्ये दिसणार आहे अप्पर सर्किट काय आहे. तुम्हाला प्रत्येक शेअर तर दिसतं बघा, प्रत्येक दिवसाचं अप्पर सर्किट. त्याप्रमाणे जी प्राइस असेल त्या 75% वरची प्राइस घ्यायची आणि तिथे बाईंगची ऑर्डर टाकून द्यायची. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला काय मूर्खासारखं सांगतोय, 100 रुपयाला आयपीओ लिस्ट होतं तर मी 175ला का बाय करू. 75% म्हणजे मी रेडी 175ला बाय करायला. किती लोकांना प्रश्न पडलाय, 100 रुपयाला आयपीओ लिस्ट होतं, मी 175ला का बाय करू, मला नुकसान होणार. पण लक्षात घ्या, मी तुम्हाला असं नाही म्हटलं बाय करा, मी म्हटलं ऑर्डर टाका. ज्या वेळेला तुम्ही 175 रुपयांची ऑर्डर टाकता तेव्हा काय होतं, सिस्टीमला समजतं की बाबा तुम्ही हा शेअर 175 रुपयाला घ्यायला रेडी आहात. तुम्ही हा शेअर या आयपीओच्या अप्पर सर्किटला घ्यायला रेडी आहात. नेहमी अप्पर सर्किटची ऑर्डर टाकायची. क्लिअर, सिस्टीमला कळलं की बाबा हा व्यक्ती हा शेअर अप्पर सर्किटला घ्यायला रेडी बसलाय. सो ह्या आयपीओची लिस्टिंग कुठेही होऊ दे, ती 100ला होऊ दे, 110ला होऊ दे, 120ला होऊ दे, ज्या पण कुठेही लिस्टिंग होणार, तुम्हाला त्याच प्राइसला शेअर तुमच्याकडे बाय होणार, 175ला नाही. असं का, कारण की तुम्ही सिस्टीमला सांगितलं की मी 175 पर्यंत बाय करायला रेडी आहे. 175ला नाही, 175 पर्यंत कितीही प्राइस असो मी बाय करायला रेडी आहे. सो सिस्टीम तुम्हाला काय करणार, सिस्टीम तुम्हाला 110 रुपयाला अवेलेबल असेल देऊन टाकणार, 120ला असेल देऊन टाकणार, 100ला असेल देऊन टाकणार. कारण की तुम्ही 175ची एक लिमिट सेट केली आहे की इथपर्यंत लेस झाला तर मला द्या, 176 झालं तर देऊ नका. 176 झालं तर देऊ नका. पण लक्षात घ्या, 175 हा अप्पर सर्किट आहे, कारण 75% वरती. सो त्यावेळेला तुम्हाला 175ला तो भेटणारच. ठीक आहे. सर तुम्ही एकदम मॅक्झिमम व्हॅल्यूला त्याला बाय करायला रेडी आहात. याचा अर्थ तो मॅक्झिमम व्हॅल्यूला बाय होतो असा नाही, तो होणार लिस्टिंग प्राइसला तुमच्याकडे बाय. तुम्हाला हवं तर तुम्ही एखादा शेअर करू शकता. तुम्ही यामध्ये किती शेअर बाय करू शकता. तुम्हाला एखादा शेअर करायचा तरीही करू शकता. ठीक आहे, कारण की तुझा शेअर लिस्ट झाला. क्लिअर आहे. सेम जर समजा तुम्हाला आयपीओ अलॉट झालाय, जर तुम्हाला आयपीओ अलॉट झालाय आणि तुम्हाला असं वाटतं की बाबा हा लिस्टिंग झाल्यानंतर पडणार आहे, लिस्टिंग झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पडणार आहे, मला लिस्टिंग गेन तर भेटतोय, मला लिस्टिंग गेन तर भेटतोय, पण लिस्टिंग झाल्यानंतर हा पडणार आहे. समजा एखादा आयपीओ तुम्ही लावलेला आहे 50 रुपयाला, त्याची लिस्टिंग होणार आहे 100 रुपयाला. 100% तुमचा प्रॉफिट आहे. पण तुम्हाला हे कळतंय मार्केटवरनं की बाबा 100ला तो लिस्ट झाला की पडणार आणि तुम्हाला 100लाच विकायचं, तर तुम्ही काय करणार, जसं मी तुम्हाला म्हटलं ह्याच्या एकदम अपोजिट. त्यावेळेला तुम्ही जेव्हा तुम्हाला आयपीओ सेल करायचं असतो, हे मी तुम्हाला म्हटलं आयपीओ बाय करताना काय करायचं, ते
जेव्हा तुम्हाला आयपीओ सेल करायचा असतो तेव्हा काय करायचं, समजा तो 100ला लिस्ट होणार असेल ना, तुम्ही 75% खाली सेलिंगची ऑर्डर टाकायची. म्हणजे 25 रुपीजला, 25 रुपीजला तुम्ही सेलिंगची ऑर्डर टाकायची. परत तुम्ही जे सेलिंगची ऑर्डर टाकताय म्हणजे काय, तुम्ही सिस्टीमला सांगताय की मी 25 रुपयांपर्यंत कधीही सेल करायला रेडी आहे. सो तो तुम्हाला 100ला सेल करून देणार, कारण की तुम्ही त्याला एकदम लोअर लिमिट सांगितलं तुमचं. 100, 90 कुठेही लिस्ट होईल तिकडे तो सेल करणार. 25च्या खाली लिस्ट झालं तर नाही सेल करणार. सो हे तुम्हाला तुमच्याकडे आयपीओ जो असेल तो विकायचा कसा हे मी तुम्हाला सांगितलं. आणि तुम्हाला जर आयपीओ मध्ये ट्रेडिंग करायची असेल तर ती करायची कशी हे मी तुम्हाला सांगितलं. ओके, हे इथपर्यंत सर्वांना समजलेलं असेल ना, तर मला कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करून पाठवा. ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपण ह्या स्पेसिफिक स्ट्रॅटेजीने भरपूर सारे पैसे कमवू शकतो. भरपूर सारे पैसे मी स्वतः कमवलेले आहेत भरपूर आयपीओ मध्ये. ठीक आहे, मी साधारणतः कधीही आयपीओला अप्लाय करत नाही, कारण की ह्यामध्ये सक्सेसचे चान्सेस खूप कमी असतात. आयपीओ लागण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आणि प्लस तुम्हाला तिथे 7 दिवस थांबावं लागतं. पैसे लावल्यानंतर 7 दिवस थांबावं लागतं. सो त्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे पैसे कमवू शकता, जो आयपीओ खरंच चांगला असेल तर. जर आयपीओ चांगला नसेल, लक्षात घ्या, तर तुम्हाला ह्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीमध्ये प्रॉफिट भेटणार नाही. तुम्हाला लॉसमध्ये एक्झिट करावं लागेल. कारण की तुम्ही बाय करताय, आयपीओ पडायला लागला तर तुम्हाला लॉस होणार. सो आयपीओची कंपनी जर चांगली असेल, कंपनीची हाईफ असेल, मार्केटमध्ये खूप चांगले सेंटिमेंट्स असतील किंवा बाईंग ऑर्डर जास्त असतील इथे, तुम्ही या गोष्टी नक्कीच करू शकता. आता इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. मला इथं कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतो. समजलं असेल, कमेंट बॉक्स ओपन आहे. ठीक आहे ना, अशाच गोष्टी तुम्हाला शिकायच्या नवीन नवीन. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भरपूर सारे व्हिडिओज आपण इथे कंटिन्युअस टाकत आहोत. ओके, आता आपण एक जो हल्लीच आयपीओ लिस्ट झालाय तिकडे जाऊया. ठीक आहे, ग्रोचा आयपीओ लिस्ट झालेला आहे. डेली वरती जाऊया. इथे तुम्ही चार्ट बघा ग्रोचा काय. ठीक आहे, या ठिकाणी जो आहे तो तुम्ही ह्या आयपीओचा चार्ट बघा. ठीक आहे, साधारणतः हा जो आयपीओ आहे, 1 मिनिट मी तुम्हाला फक्त वेट करा. मी तुम्हाला ग्रोचा जो आयपीओ आहे ना, त्याची डिटेल्स इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुम्हाला समजेल की काय त्याचे डिटेल्स होते, किंवा काय काय त्याची प्राइस होती, काय त्याची लिस्टिंग प्राइस होती, किती त्याचा तो जी रेंज किती होती ती आपल्याला दिसतंय का इथे बघूया. इथे इथे बघ, ग्रोच्या आयपीओ मध्ये तुम्हाला दिसतं आहे की प्राइस बँड काय होता, 95 to 100. ग्रोच्या आयपीओ मध्ये तुम्हाला 100 रुपयाची कट ऑफ प्राइस होती. म्हणजे ग्रोचा आयपीओ जो तुम्ही लावला असं तुम्हाला 100 रुपयामध्ये भेटत होता. ठीक आहे, आता लक्षात घ्या, 100 रुपयामध्ये भेटत होता वगैरे, ठीक आहे, पण सगळ्यांना भेटला का तो? नाही भेटला ना. खूप जास्त सबस्क्राईब झालेला तो. सबस्क्रिप्शन मध्ये जर गेलो ना ग्रोच्या, तर तुम्हाला इथे दिसेल टोटल सबस्क्रिप्शन मध्ये बघा, 17 पट तो सबस्क्राईब झालेला. म्हणजे एक जर अलॉटमेंट असेल तर त्या एका अलॉटमेंटसाठी 17 लोकांनी अर्ज केलेले होते ग्रोमध्ये. म्हणजे 17 पैकी फक्त एकाला हा आयपीओ भेटला असणार. ठीक आहे, 17 पैकी फक्त एकाला हा आयपीओ भेटला असणार. सो पॉसिबिलिटी किती खूप कमी आहे. ते तुम्ही जे म्हणाल ना की बाबा आम्ही 100 रुपये लावले, आयपीओ लिस्ट कितीला झाला? आयपीओ लिस्ट झाला जवळपास 111ला, 112ला. म्हणजे ज्या लोकांनी 100 रुपये लावलेले, 100 रुपयाची कट ऑफ प्राइस लावलेली, त्याला एक 12% प्रॉफिट सुरुवातीलाच झाला. राईट, 12% प्रॉफिट सुरुवातीलाच झाला. पण कोणाला? 17 पैकी एका व्यक्तीला. बाकी 16 जणांनी काय करायचं? मी आता जे सांगितलं तेच करायचं. काय केलं असं तुम्ही? तुम्हाला एवढं समजतं ग्रो ही कंपनी चांगली आहे, ग्रोच्या कंपनीची हाईप आहे आणि बाईंग ऑर्डर चांगले आहेत. त्या दिवसाची सिच्युएशन मार्केटची चांगली आहे ग्रोच्या आयपीओ साठी. तर काय करायचं? तुम्हाला जी प्राइस आहे, समजा 112ला लिस्ट होणार आहे. सिंपल काय करायचं, 112 पासून 75% वरती, किंवा सरळ 112 पासून जो अप्पर सर्किट असेल तो. ठीक आहे, अप्पर सर्किट जो काही असेल तो. तर इथे मी 75% वरती पकडतो. किंवा तुम्ही अप्पर सर्किट जो दिसतो, अप्पर सर्किट तुम्हाला ना एक 9:15 ते 9:40 दरम्यान जेव्हा तुम्ही ऑर्डर लावता, तेव्हा तुम्हाला त्या शेअरच्या खालीच दिसतो. तर तोच शेअरची बाईंग ऑर्डर लावायची. तर मी समजा असं म्हणतो की समजा 75% वर ही रेंज येते. क्लिअर आहे? तर इथे समजा तुम्ही, किंवा मी एक साधारणतः सिंपलसाठी 175 समजतो. क्लिअर आहे? 175ला तुम्ही बाईंग ऑर्डर लावली. 175 रुपयाला तुम्ही 175 रुपयाला ग्रोचे शेअर बाय करण्यासाठी ऑर्डर लावली. समजा तुम्ही 1000 शेअर बाय केले किंवा 100 शेअर बाय केले, तुमच्या बजेटनुसार कितीही, किंवा 1 शेअर बाय केला. तर ग्रोचा आयपीओ 112ला लिस्ट झाल्यानंतर त्याच दिवशी तुम्हाला एक साधारणतः हाय बघा, 20% हाय गेला. 20% हाय गेला. म्हणजे समजा तुम्ही ह्याच्यामध्ये 1 लाख रुपये लावला असतात, तुम्हाला 20,000 रुपये ऑन स्पॉट प्रॉफिट भेटला असता. ठीक आहे, 50,000 लावला असता, 10,000 रुपये ऑन स्पॉट प्रॉफिट भेटला असता. कसे लावायचे होते? तुम्हाला इथे 9:40च्या आधी
ग्रो मध्ये जो अप्पर सर्किट दिसतोय किंवा 75% वरतीची व्हॅल्यू दिसते, अप्पर सर्किट लोअर सर्किट खाली दिसतात. सो अप्पर सर्किटची व्हॅल्यू लिमिट ऑर्डरमध्ये बाईंगला टाकायची. म्हणजे ग्रो आयपीओ मध्ये जायचं, सॉरी आयपीओ मध्ये नाही, ग्रोचा शेअर डीमॅट अकाउंटला सर्च करायचा. आज 10 वाजता ग्रोचा शेअर लिस्ट होतोय ना, मग 9:15 9:20ला ग्रोचा शेअर डीमॅट मध्ये सर्च करा. तिकडे जायचं, लिमिटमध्ये अप्पर सर्किटची प्राइस टाकायची. अप्पर सर्किट जो असतो ना ती प्राइस टाकायची, क्वांटिटी टाकायची आणि ओके करायचं. 9:40 9:45 नंतर 9:45 नंतर तुमच्या अकाउंटमध्ये दिसणार ऑर्डर सक्सेसफुल झाली आहे की नाही. शक्यतो ऑर्डर सक्सेसफुल होते, कारण की तुम्ही अप्पर सर्किटची बाईंग ऑर्डर टाकली आणि ती कितीला होते, लिस्टिंग प्राइसलाच होते. असं नाही की ती वरती होणार एक्झिक्यूट, असं नाही होत, लिस्टिंग प्राइसलाच होते. आणि लिस्टिंग झाल्यानंतर असा शेअर पळेल, तुम्हाला मोठा प्रॉफिट दिसणार काही मिनिटामध्ये. ते काही मिनिटांमध्ये. आता ऑब्व्हियसली तुम्ही जर होल्ड करून ठेवला असतात, तुम्हाला अजून याचे मोठे प्रॉफिट भेटले असते. बट मी तुम्हाला होल्डिंगचं सांगितलंच नाही. मी तुम्हाला काय म्हटलं, एका दिवसामध्ये तुम्ही बाहेर पडू शकता इंट्राडे ट्रेडिंग करून. क्लिअर. अजून एक आपण एक्झाम्पल बघूया अशा प्रकारचं फिजिक्सवाला. आणि हे प्रत्येक कंपनीला नाही करायचं. कंपन्या चांगल्या आहेत, ज्या आयपीओ खूप जास्त सबस्क्राईब झाले, ज्यांचे आयपीओ खूप जास्त सबस्क्रिप्शन आले त्यांनाच करायचं. इथे बघा, या ठिकाणी साधारणतः तुम्ही सेम फिजिक्सवाल्यालाही केलं असतं. आता करण्याआधी मी तुम्हाला म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी चेक करा, पण तरी बघा 144 ला समजा लिस्टिंग झाली, तुम्ही वरची कुठेतरी ऑर्डर टाकली असती, 144 ती ऑर्डर एक्झिक्यूट झाली असती. सो त्या दिवशी फिजिक्सवाला थोडासा खाली गेलाच, नो डाऊट, एक 5% खाली गेला, पण ओव्हरऑल त्याने मुवमेंट जी आहे ती 12% 10% वरती पण दिली. तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक 5%चा प्रॉफिट जरी बुक करू शकला असता तरी खूप चांगली गोष्ट होती. पण लक्षात घ्या, आयपीओ तर चांगला असेल, सेंटिमेंट चांगले असतील, मार्केट जर पॉझिटिव्ह असेल, त्याच दिवशी मोठ्या कंपन्यांच्या आयपीओ मध्येच तुम्हाला ही ट्रेडिंग करायची आहे. आयपीओ मध्ये अशा प्रकारची ट्रेडिंग करण्याआधी त्याचा ग्रे मार्केट प्रीमियम चेक करा, जीएमपी चेक करा. तर जीएमपी जास्त आहे तरच ट्रेडिंग करा. कारण की जीएमपी जास्त असणं म्हणजे काय, की आयपीओची डिमांड जास्त आहे, आयपीओच्या जो लिस्टिंग प्राइस आहे ती ऑलरेडी जास्त होणार आहे. ओके. सो अशा प्रकारे जे तुम्ही सिंपल पद्धतीने आयपीओ मध्ये ट्रेडिंग करू शकता, आयपीओ मध्ये बाईंग करू शकता. आणि एक्झिट करण्यासाठी नॉर्मल जसं तुम्ही स्टॉक्स एक्झिट करता त्याप्रमाणेच बाईंग केल्यानंतर एक्झिट कसा करावा हा प्रश्न नाही आला पाहिजे. नॉर्मली तुम्ही जसे स्टॉक्स एक्झिट करता त्याप्रमाणेच तुम्हाला ही गोष्ट करायची नक्की आहे. ठीक आहे. आता हे कसं करायचं, तर हे जेव्हा पण आयपीओची लिस्टिंग डेट असेल, आता साधारणतः मी असं म्हणेन की कोणता आयपीओ लिस्ट होतोय आपण एक चेक करूया. ठीक आहे. आयपीओ डॅशबोर्ड वरती जाऊया. वेबसाईटवरती तुम्हाला सगळं भेटतं, कोणता आयपीओ लिस्ट होतो आहे. अपकमिंग क्लोज. ओके. तर इथे बघा, मिशोचा आयपीओ आहे. ठीक आहे. मिशोचा आयपीओ आहे, क्लोज झालेला आहे. सो हा कधी लिस्ट होईल तुम्ही ह्याच्यावरती क्लिक करा, तुम्हाला समजेल कधी लिस्ट होणार आहे. त्या दिवशी तुम्ही हे करू शकता, जर ग्रे मार्केट प्रीमियम वगैरे चांगला असेल तरच. प्रत्येक आयपीओ मध्ये उठसूट करा असं नाही बोलत आहे मी. तुम्ही याचे काही रिझल्ट चेक करू शकता की लिस्टिंग कितीला झाली, अलॉटमेंट कितीला झाली, लिस्ट झाल्यानंतर काय झालं हे चेक करू शकता. ठीक आहे. आता इथे बघा, साधारणतः मी एक आता जे तुम्हाला 2 एक्झाम्पल दाखवले, ग्रोचा आणि फिजिक्सवाला, असं तुम्ही कोणतेही एक्झाम्पल चेक करू शकता. त्या कंपनीचं काय समजा मिशोबद्दल माहिती पाहिजे, मिशोवरती क्लिक करा, सबस्क्रिप्शन किती झाले ते बघा. मिशोवरती सबस्क्रिप्शन किती दिसत आहेत तुम्हाला, टोटल टोटल रिटेल 81 टाइम्स सबस्क्राईब, बरोबर. तुम्हाला इथे इवन इथे बघा, टोटल हा जो आयपीओ तो 81 टाइम्स सबस्क्राईब झालाय, म्हणजे 81 पट सबस्क्राईब झालाय. जो की क्यूआयबीने 123 पट केलाय, रिटेलने 20 पट केलाय. म्हणजे रिटेलर्सना 20 लोकांपैकी एकाला हा आयपीओ भेटणार. सो ऑलरेडी खूप चांगली डिमांड होती याची. अशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टी ओळखू शकता, अशा प्रकारे तुम्ही ह्या गोष्टी करू शकता की बाबा कोणत्या आयपीओची डिमांड सगळ्यात चांगली होती, सगळ्यात चांगली आहे, तो कधी लिस्ट होणार आहे, म्हणजे यामध्ये ट्रेड करायचं की नाही, सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की चेक करू शकता. तुम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट होत असेल, प्रॉफिट झालेला असेल, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर अशा प्रकारे ही आयपीओची लिस्टिंग डेची स्ट्रॅटेजी तुम्हाला सगळ्यांना दिलेली आहे. इथे तुम्हाला आयपीओ लागण्याची वाट बघावी लागत नाही, आयपीओ अलॉट व्हायची वाट बघावी लागत नाही, 7 दिवस थांबावं लागत नाही, पैसे ब्लॉक होत नाही, ऑन दी स्पॉट सर्व गोष्टी इथे होतात. नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, काही शिकायला भेटलं असेल, लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.